यांच्यामधला संवाद शिकतो. त्याला आपल्या थोडक्यात साध्या भाषेत काय म्हटले, बरोबर आहे. हा कशासाठी आहे, याचा हेतू प्रामुख्याने काय आहे तर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिघांच्या मध्ये योग्य पद्धतीने कम्युनिकेशन होत नाही आणि ते होत नसल्यामुळे काय होते, अडचणी जास्त निर्माण होतात. मग ते कम्युनिकेशन वाढवण्यासाठी हा आपण उपक्रम यावर्षी घेतलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिघांच्या मधला संवाद वाढला तर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कुठल्या आहेत, पालकांच्याकडून असतील अथवा शिक्षकांच्याकडून असतील, किंवा शिक्षकांना विद्यार्थ्यांसंदर्भात कुठल्या समस्यांना फेस करावं लागतं, किंवा पालकांना तुमच्या बाबतीत कुठल्या गोष्टींसाठी कुठल्या समस्यांना फेस करावं लागते, याविषयीचं कम्युनिकेशन करण्यासाठी हा आपण नवा उपक्रम घेतलेला आहे. म्हणजे यामध्ये काय करणार आहे तर विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या अडचणी आहेत, त्या अडचणीवरती आपण मार्ग काढला तर साहजिकच प्रगती साधण्यास मदत होणार आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे आणि एक बॉन्डिंग चांगल्या प्रकारचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये होण्यास मदत होणार आहे. या उद्देशानं हा उपक्रम आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं काय होते, आता शिक्षक आणि विद्यार्थी दोघांच्या मध्ये संवाद होते, बरोबर. इथं पालकांचं कुठेही कम्युनिकेशन होत नाही किंवा पालकांचा सहभाग येत नाही. जर पालकांचा सहभाग वाढला तर साहजिकच अभ्यासामध्ये आपली जी काही शैक्षणिक प्रगती आहे ती प्रगती वाढण्यास मदत होते. म्हणजे पालकांचा सक्रिय सहभाग, ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या आवडीची असते त्यावेळेस आपला सहभाग असतो, तसं त्याविषयी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी पालकांच्या मध्ये जागृती झाली तर साहजिकच पालकांचा जो शिक्षणातला सहभाग आहे तो सक्रिय होण्यास मदत होणार आहे. यासाठी या उद्देशानं हा उपक्रम घेतलेला आहे. तसंच विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे, दैनंदिन कामकाज आहे, या कामकाजामध्ये शिक्षकांना मदत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळं काय होणार आहे तर विद्यार्थ्यांमध्ये आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये वर्तन बदल व्हायला लागले. हे वर्तन बदल योग्य दिशेनं होणं गरजेचं आहे आणि शिक्षणाविषयी आवड निर्माण होणं गरजेचं आहे किंवा अभ्यासाची प्रगती वाढणं गरजेचं आहे. हा उद्देश याच्यामध्ये आहे. त्यामुळं काय होणार आहे तर या गोष्टी घडल्या की साहजिकच एक शिक्षकांच्या विषयी किंवा पालकांच्या विषयी एक विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचं नातं निर्माण होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळं विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये एक समन्वय साधला जाऊन एक चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे. या उद्देशानं हा उपक्रम आपण घेतलेला आहे. लक्षात आलं?